नमस्कार मित्रांनो, मी प्रथम इंगळे रोहिणी ग्रुप तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो व मी व माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याची तुम्हाला ओळख करून देतो। ढवळे सरांनी आम्हाला कंटेम्पररी इश्यू यावर प्रोजेक्ट बनवायला सांगितला होता, तर त्यालाच लक्षात ठेवून आम्ही वृक्षतोड हा विषय घेतलेला आहे। भौगोलिक दृष्ट्या बघता वृक्ष हे खूप महत्त्वाचा घटक आहे आणि निसर्गाचा समतोल बनवून ठेवण्यासाठी वृक्ष हे खूप उपयोगी पडत असतात। परंतु तरी जगात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड ही होत असते, म्हणून आम्ही हा विषय घेतलेला आहे। नमस्कार, मी विशाल संजय गाडगे रोहिणी ग्रुप तर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो। मी सध्या FY BA मध्ये शिकत असून यामध्ये भूगोल विषय शिकत असताना विषय शिक्षक श्री गणेश ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाने मी व माझे सहकारी यांनी कंटेम्पररी इश्यू यावर प्रकल्प बनविण्याच्या निमित्ताने देश पातळीवर जागतिक पातळीवर महत्त्वाचा चर्चेचा असलेला विषय म्हणजे जंगलतोड याची निवड केली आहे। आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढासळत आहे, झाडे जंगले कमी झाली, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले। काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे 60% भाग वनांखाली होता। सध्या परिस्थिती बघता पृथ्वीचा 21% भागातच वने आहेत। निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंती चक्रे आहेत की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण विस्कळीत झाल्यास दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही। म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे। आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत। बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणी बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांकडे आसरा शोधत आहेत। त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। गतवर्षी केदारनाथला झालेली भयावह परिस्थिती जंगलतोडीचे परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात। या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे म्हणून आम्ही या प्रकल्पाची निवड केली। आम्ही या प्रकल्पातून जंगलतोड रोखणे, जंगलतोडीमुळे मानवी व पर्यावरणावर होणारा परिणाम या समस्यांपासून सुटका कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जंगलतोड रोखली जाईल व पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून सुटका मिळण्यास मदत होईल। धन्यवाद। वृक्षांचे फायदे आपल्याला कोणकोणत्या प्रकारे होतात ते सांगणार आहे। झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व प्राणवायू हवेत सोडतात। अनेक झाडे ओझोनचेही प्रमाण वाढवण्यास मदत करतात। दुर्मिळ प्राणी व वनौषधी यांचे जतन जंगलामुळे होत असते। घनदाट जंगलामुळे हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा कायम राहतो। पावसाचे प्रमाण हे जंगल भागात अधिक असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते व भूगर्भातील पाण्याचा साठा वाढ होते। झाडांच्या खोलवर रुजलेल्या मुळांच्या साहाय्याने जमिनीची होणारी धूप कमी केली जाते व जमिनीची सुपीकताही कायम राहते। दिल्लीची NGO दिल्ली ग्रीन्सने 2013 मध्ये केलेल्या एका प्रयोगात एक निरोगी वृक्ष एका वर्षात जेवढा ऑक्सिजन देतो तो ऑक्सिजन आपल्यास खरेदी करायचा झाल्यास याची किंमत 10 लाख रुपयापेक्षा जास्त असते। यासाठी वृक्षांचे संरक्षण करा व आपल्या आजूबाजूच्या परिसरात वृक्ष लागवड करा। नमस्कार मित्रांनो, मी रितिका महेंद्र गायकवाड। मी आता तुम्हाला जंगलतोडीची कारणे सांगणार आहे। ते पुढील प्रमाणे: लाकूड उद्योग जंगलतोडीसाठी मोठा वाटा घटक म्हणजे लाकूड उद्योग हा होय। यामागील मुख्यतः कारण लाकूड तोड हे आहे। एकूण जवळपास 4 दशलक्ष हेक्टर लाकडाची दरवर्षी कापणी केली जाते। या व्यतिरिक्त कमी किमतीच्या इमारती, लाकूड उत्पादनाची वाढत्या मागणीमुळे लाकूड कंपनीला लाकूड तोड सुरू ठेवण्यास प्रोत्साहन देते। लाकूड उत्पादनामध्ये लाकूड रूपांतरित ठेवण्याच्या प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा कार्बन हा वातावरणातील कार्बन उत्सर्जनाच्या 15% आहे। कोट्यवधी प्राणी आणि जास्त जैवविविधता आहे, म्हणून उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलांमध्ये वनराई ही मुख्य चिंता आहे। केवळ लाकूड उद्योगाचा स्थायी जंगलतोडीवर परिणाम होत नाही, तर संपूर्ण वातावरणावरही याचा परिणाम होतो, कारण जंगलतोड ही हवामान बदलाची प्रमुख कारणे आहे। पाम तेलाचे उत्पादन: पाम तेल या उद्योगाचा विस्तार आणि मागणी वाढल्यामुळे उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे। आज पाम तेलाची अंदाजित मागणी 2050 पर्यंत 240 दशलक्ष टनाच्या तुलनेत आज दुप्पटीने वाढण्याची अपेक्षा आहे। पाम तेलाचे 2 हेतूंची पूर्ती केली आहे, ज्यांना मानववंशीय वापराची जास्त मागणी आहे: खाद्यतेल वापर आणि जैव इंधन वापर। अशी अपेक्षा केली जाते की जैविक इंधन मागणी खाद्यतेल पाम तेलाच्या उत्पादनाच्या मागणीपेक्षा पुढे जाईल। एकंदरीत मागणी वाढीमुळे पाम तेलाचे मोठ्या प्रमाणात विस्तार होईल, ज्यामुळे
पुढील उष्णकटिबंधीय जंगलतोड होण्यास हातभार लागेल. पशुधन पालन. पाळीव पशुपालकांना पशुधनाचे पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन आणि पशुपालन आवश्यक आहे. 1820 ते 1865 दरम्यान स्पॅनिश मिशनच्या वेळी पशुधन पालन करण्याची स्थापना केली गेली आणि प्रामुख्याने मेक्सिकन गुरेपालन करणारे चालवतात. नंतर जेव्हा गटबंदी केली गेली आणि पुजारी आणि सैनिकांनी त्या भागाचा त्याग केला, परंतु गुरेढोरे मागे ठेवून खासगी नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. गृहयुद्धानंतर टेक्सिननी जनावरे गोळा केली आणि उत्तर दिशेने कॅन्सास आणि इलिनॉय यांसारख्या राज्यांना विकण्यास सुरुवात केली. ग्रीनपीस या स्वयंसेवी जागतिक पर्यावरण संघटनेच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरील सर्व सस्तन प्राण्यांपैकी 60% पशुधन गायी असल्याने पशुधन उद्योग मोठ्या प्रमाणात मिथेन विसर्जनांवर जबाबदार आहे. कृषी विस्तार. जंगलतोड आणि त्यांचे प्रमाण वाढवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेती होय. विगेनिनेन युनिव्हर्सिटी अँड रिसर्च सेंटरच्या मते 80% पेक्षा जास्त जंगलतोड यांमध्ये शेतीचे योगदान असू शकते. कॉफी, चहा, पाम तेल, तांदूळ आणि इतर अनेक लोकप्रिय उत्पादनासाठी जंगलांना व्यापारी तत्वांवर लागवड केली जात आहे. विशिष्ट उत्पादनाची वाढती मागणी आणि जागतिक व्यापारी व्यवस्थेमुळे वन रूपांतर होते. यामुळे शेवटी मृदेची धूप होते. वरच्या थराची मृदा बहुतेक वेळे जंगले साफ झाल्यानंतर कमी होते, ज्यामुळे नद्यांमध्ये व नाल्यांमध्ये गाळ वाढतो. कालांतराने शेतीची उद्देशाने वापरली जाणारी जमीन खराब होत आहे. परिणामी निरुपयोगी जमीन. परिणामी उत्पादकांना नवीन उत्पादनक्षम आणि जमीन शोधण्याची आवश्यकता आहे. शिवाय कृषी विस्तार ही जोडप्यांच्या प्रणालीत भूमिका निभावते, ज्यामुळे शेतीच्या पिकाच्या पलीकडे जाऊन हवामानाचा परिणाम होतो. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ नितीन गोतरणे आहे. मी तुम्हाला जंगलतोडीचे परिणाम सांगणार आहे. निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीचे चक्र आहेत, जी चक्रे मानवाला निर्माण करणे तर सोडाच, ती त्याला दुरुस्त करणे सुद्धा जमणार नाही. अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रापैकी एक चक्र म्हणजे जंगलतोड होय. गेल्या कित्येक शतकांपासून जंगलतोड एवढाच उद्योग मानवाने केला आहे. शेतीसाठी, शहराच्या वाढीसाठी, कारखान्यांच्या कच्च्या मालासाठी, इंधनासाठी, रस्ते आणि रेल्वे यांच्यासाठी जंगलतोड मानवाने केली आहे. त्याचा दुष्परिणाम आपण आता भोगत आहोत. जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आज सर्व डोंगर, जंगले वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहे. औषधयुक्त वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. ज्या प्रमाणात जंगलतोड होत आहे त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाचा या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचा संतुलन बिघडत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगर उजाड होत आहेत आणि जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विष्णू हिंगे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता जंगलतोड थांबण्यासाठी व वनक्षेत्र वाढवण्यासाठी उपाय सांगणार आहे. तर ते पुढील प्रमाणे. जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबुड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळते. जंगलतोड तर थांबलीच पाहिजे, पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजे. पण निरीक्षणातून असे लक्षात येते की वृक्षारोपण केलेली 70 ते 80% झाडे मरतात. म्हणून त्यांची योग्य निगा राखून ती योग्य प्रकारे वाढते याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षारोपण करा, तसेच वृक्षांचे रक्षणही करा. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर घराच्या परिसरात कडुलिंब, पिंपळ, तुळस इत्यादी झाडे अवश्य लावा. तसेच गायही पाळा. आपले घर आरोग्यशाळा बनेल. कोणत्याही कारणासाठी शुभेच्छा देताना एक झाड अवश्य भेट द्या. क्रांतीवीरांचे स्मरण, स्वजनांचे प्रेम, देशभक्तांचा अभिमान, विद्वानांचा आदर व्यक्त करायला त्यांची स्मृती टिकवण्यासाठी इस्रायलमध्ये झाडं लावली आणि जोपासना केली. इस्रायलमध्ये आज 600 पेक्षा अधिक दाट जंगले आहेत. 11 अब्जाहून अधिक वृक्ष आहेत. त्यांच्या शहीद वनात 60 लाख वृक्ष आहेत. स्मृती वृक्षांची छाया सर्व देशभर आहे. एका वृक्षाची तोड केल्यास त्या जागी 10 झाडांची लागवड केली पाहिजे. तसेच मित्रांनो, ॲमेझॉनच्या जंगलांना जगाचे फुफ्फुस असं म्हणतात, कारण 40% ऑक्सिजन जगाला तिथून मिळतो. जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु म्हणजेच सद्गुरू सांगतात की कितीही झालं तरी आपण निसर्गावर अवलंबून आहोत, कारण आपण जी हवा सोडतोय ती झाडं आत घेत आहेत आणि झाडं जी हवा सोडतात ती आपण आत घेतोय. म्हणजेच आपलं फुफ्फुस हे झाडावर लटकलेलं आहे. त्यामुळं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. धन्यवाद.
नमस्कार, मी श्रद्धा गायकवाड रोहिणी ग्रुपतर्फे बोलत आहे. ग्रुपचा विषय आहे जंगलतोड. माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याला त्याविषयी माहिती मिळाली आहे, तरी मी थोडक्यात त्या विषयाचा निष्कर्ष आपल्यासमोर मांडते. वृक्षतोड एक समस्या. हा प्रकल्प सदर करत असताना मनात अनेक विचार येतात. जंगलतोडीमुळे मानवाची अपरिमित हानी झालेली आहे. जंगलाचा नाश झाल्यामुळे अनेक वनौषधी नामशेष झाल्या. तसेच जंगलात पशुपक्षी असंख्य जीवाणू प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट झाले. त्यामुळे जंगली प्राण्यांची मानवी वस्तीत संचार वाढू लागला आणि मानवाने केलेल्या जंगलतोडीचा त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. वृक्षतोडीमुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे जीवितहानी सुद्धा झालेली आपणास पाहावयास मिळते. उदाहरणार्थ माळेगाव. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. अनियमित पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसून हातात आलेले पीक वाया जात असलेले आपल्याला दिसून येते. वरील सर्व दुष्परिणामांवर रामबाण उपाय म्हणजे वृक्षतोड थांबवणे. जंगलाची वाढ करणे यासाठी शासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वृक्षतोड करण्याविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जंगलाचा क्षेत्र वाढवल्यामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा वाढते. भूजल पातळीत वाढ होते. कोरड्या विहिरी पाण्याने भरून गेल्या की मुबलक पाण्यामुळे शेती तसेच बागायती शेती यातून मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेऊन शेतकरी समृद्ध होऊ शकतो. आता आपण काही मुद्दे पाहूयात. एक, परिणाम. आज सर्व डोंगर जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आश्रय शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. 2, जंगलाची उपयुक्तता. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत आणि प्राणवायू हवेत सोडतात. अनेक झाडे ओझोनचेही प्रमाण वाढवण्यास मदत करतात. दुर्मिळ प्राणी वनौषधी यांचे जतन जंगलामुळेच होत असते. घनदाट जंगलामुळे हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो. 3, वृक्षाचे कार्य. ऑक्सिजन उत्पादन. हवेचे प्रदूषण थांबवणे, भूमीची धूप थांबवणे, भूगर्भ पाण्याची पातळी उंचावणे आणि हवेत आर्द्रता टिकवणे, पशुपक्षी यांचे आश्रयस्थान. 4, सद्यस्थिती. एक वृक्ष तोडल्याने 17 लाख रुपयांचा तोटा होतो. वृक्षरोपण केली 70 ते 80% झाडे मरतात. त्यावरील उपाय. कोणत्याही कारणासाठी शुभेच्छा देताना एक झाड भेट द्या. जंगलतोड तर थांबलीच पाहिजे, पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत. त्याची निगा राखून ती योग्य प्रकारे काळजी घेऊन जगली पाहिजेत. वृक्षरोपण करा, तसेच वृक्षाचे रक्षण करा. ग्रामीण भागात राहत असाल तर प्रत्येक घरासमोर कडुलिंब, पिंपळ तसेच तुळशीचे झाड लावा. यामुळे निसर्गाचा फायदा होईलच, तसेच आपले आरोग्यही निरोगी राहील. तरी मी इथे जंगलतोड विषयाचा थोडक्यात आढावा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानेश्वर इंगोले. आत्तापर्यंत माझ्या सहकाऱ्यांनी वृक्षतोड म्हणजे काय, वृक्षतोडीची कारणे काय व वृक्षतोड केल्याने काय परिणाम होतात व वृक्षतोड थांबावी यासाठी उपाय काय यावर चर्चा केली. परंतु हा झाला थेअरीचा पार्ट. खरंच वृक्षतोड थांबवण्यासाठी आपल्याला वृक्ष लावणं गरजेचं आहे. नुसतं फक्त सांगून नाही होणार, तर आपल्याला वृक्ष लावावेही लागणार आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे तुकाराम महाराज म्हणून गेले. ते तुकाराम महाराज ज्या भंडारा डोंगरावर नामस्मरणाला यायचे, त्या भंडारा डोंगरावर आम्ही जवळपास 110 झाडे लावली. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या मदतीने व तुषारभाऊ आल्हाट यांच्या मदतीने ही जवळपास 110 झाडे, त्यात आंबा, पिंपळ, वड या विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. व नुसती झाडे लावणं नाही, तर त्याबरोबर त्यांची काळजी घेणेही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने चालू आहे. नुसती झाडे लावून फायदा नाहीये, तर आपल्याला झाडे जगवलेही पाहिजे. आमचे सहकारी मित्र जगन्नाथ भैया आपला वेळ काढून या ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी दर आठवड्याला एकदा येतात. इकडच्या साह्याने खड्डे खाणण्यापासून ते प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता जाळी देखील लावण्यात आलेली आहे. तर फक्त उपाय काढून फायदा नाहीये, तर त्यावर प्रॅक्टिकलही केलं पाहिजे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रकारे अशी झाडे लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजे.